नालासोपाऱ्यामध्ये एक अपघात झालेला आहे। अल्पवयीन मुलाने भरधाव वेगामध्ये गाडी चालवली आणि रस्त्यावर चालणाऱ्या दोन महिला आहे त्यांना जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर एका महिलेला जे आहे उपचारासाठी दाखल केले, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। ही घटना घडलेली नालासोपारा पूर्वेच्या दत्तनगर परिसरात मुख्य रस्त्यावर हा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता आणि या महिलेला धडक दिली आणि या धडकेमध्ये श्रेया मिसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर प्रगती मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात बुधवारी सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारास घडला। अल्पवयीन चालक, कार मालक राजेश बबन शाह आणि मूळ कार मालक महेश नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। परंतु या संपूर्ण घटनेवर पोलिसांनी काही बोलण्यास नकार दिलेला। तर दुसरीकडे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ह्या गाडीमध्ये बिअरच्या बॉक्स होते, त्यामुळे हा जो अल्पवयीन मुलगा होता हा बिअरचे बॉक्स घेऊन पुढे चालला होता हे देखील कळू शकलेलं नाही। कुठेतरी उशिरा गुन्हा दाखल केला म्हणून नातेवाईकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे। त्यामुळे एकंदरीत लहान मुलांना गाडी देताना 10 वेळा विचार करा, अशा प्रकारच्या घटना घडतात। या अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यामुळे एका महिलेला निष्पापपणे नाहकपणे आपला जीव गमवावा लागलेला आहे। यावर नेमकं नातेवाईकांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया। दाखवत नाही कोण आरोपी आहेत ते, एक गाडीचा मालक कोण आहे ते पण दाखवत नाही, समोर कोण सीसीटीव्ही कॅमेरे काढले त्याचे फुटेज पण दाखवत नाही, काही दाखवत नाही आम्हाला। आमचं काय बोलणं ऐकूनच घेत नाहीत ती लोक। कोण ती लोक आहेत आणि कोणाकडे तुम्ही मागणी करता? पोलिसांच्याकडे आम्ही बोलतोय, ते पोलीस उलटी उत्तर देतात, त्याला कोणाला मुलग्याला आतमध्ये ठेवले त्याला काही कोणता प्रश्न पण विचारत नाही की काय झालंय काय नाही। आम्ही म्हणजे गुन्हेगार आणि ते मला त्या गाडीमध्ये काय होतं तुम्हाला काय माहिती आहे का? गाडी कोणाची होती याची काय माहिती मिळाली आहे का? गाडी कोणाची होती ते काय आपल्याला माहित नाही, पण ते गाडीमध्ये काही ड्रिंकच्या बॉटल होत्या। काय वाटतं या संपूर्ण मृत्यूच्या जबाबदार कोण आहे? कोणावरती कारवाई व्हायला पाहिजे? तुमची काय मागणी आहे? आता तेच लोकांनी मारले त्यांच्यावरतीच कारवाई झाली पाहिजे। आता माझं सर्व संपूर्ण आयुष्यच खराब झालंय।